नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांची अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सुखम त्विदानीं त्रिविधम शृणुमे भरतर्षभ। अभ्यासाद रमते यत्र दुःखांतं च निगच्छति। म्हणे सुखत्रय संज्ञा सांगो म्हणून प्रतिज्ञा। बोलिलो ते प्राज्ञा ऐक आता। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। पाठीमागच्या श्लोकामध्ये आपण 3 प्रकारच्या बुद्धींचा विचार केला। बुद्धीचा विचार करत असताना निश्चय करणं हे बुद्धीचं स्वरूप आहे, पण बुद्धी कर्माचा निश्चय करते आणि त्या निश्चयाला सिद्धीपर्यंत नेण्याचं काम अंतःकरणाची वृत्ती करते, त्याला धृती असं म्हणतात। याचा अर्थ बुद्धीचा निश्चय कृतीमध्ये आणण्याकरता मध्यंतरी धृतीचं साह्य असावं लागतं। जर धृतीचं साह्य नसेल तर बुद्धीचा निश्चय परिपूर्णतेला जाऊ शकत नाही आणि हे आपल्या जीवनामध्ये कळून येतं। कधीकधी आपली बुद्धी आपल्याला सांगते की हे वाईट आहे, हे चांगलं आहे, पण सामाजिक लोकांचं काही बंधनं, मित्र काय म्हणतील, गावातले लोक काय म्हणतील, असा विचार करून चांगला विचारसुद्धा धैर्याच्या अभावी आपल्याला आपल्या कृतीमध्ये प्रगट करता येत नाही। म्हणून तर परमार्थामध्ये सात्विक धैर्य खूप महत्त्वाचं आहे। ज्याच्याकडे सात्विक धैर्याचा अभाव असेल ते माणसं परमार्थाला प्रारंभच करत नाही। प्रारंभ केला तर प्रवास करत नाही आणि यदा कदाचित प्रवास केला तर प्रतिबंध आल्यामुळे प्राप्तीपर्यंत जात नाही। म्हणून बुद्धी जितकी महत्त्वाची आहे तितकीच धृतीसुद्धा महत्त्वाची आहे। अशा बुद्धीने धृतीने संपन्न होऊन कर्माची निष्पत्ती झाल्यानंतर त्या कर्माला सुख नावाचं फळ मिळतं आणि त्या सुखाचे सुद्धा 3 प्रकार संभवतात होतात। त्याचाच विचार परमात्मा सांगतात। जीवाची सगळी धावपळ सुखासाठी चालू आहे, सगळी। यच्च यावत मनुष्य मात्राचा विचार जर आपण केला तर जगामध्ये असा कोणताही व्यक्ती नाही की ज्याला सुख अपेक्षित नाही असं नाही। प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, सगळ्याचे प्रयत्न, मग ते व्यवहारातले असो नाहीतर अध्यात्मातले असो। फक्त एवढंच आहे की व्यवहारातले प्रयत्न सुखाला सफल करत नाही आणि परमार्थातले प्रयत्न आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, या जन्मात नाही तर आगामी जन्मामध्ये कधी का होईना फक्त अध्यात्म हे शेवटापर्यंत जातं। वैकुंठवासी गुरुवर्य घुले बाबा एक पाठामध्ये वाक्य सांगायचे, बुवा करूनही संपत नाही त्याला संसार म्हणतात आणि जो संपविता येतो त्याला परमार्थ असं म्हणतात। परमार्थाचा शेवट आहे, संसाराला शेवट नाही। म्हणे मेल्यानंतर नाही नवीन प्रारंभ आहे, पुढच्या जन्मात तर चांगला पहिलीपासून प्रारंभ आहे। आता तर असं आहे, आता तुमच्यापैकी बरेच लोक जे असतील ते अंगणवाडीतून पहिलीत गेले असतील। आता तसं नाही आहे, अंगणवाडीच्या अगोदरही शाळा आहे बघा, म्हणजे एवढा प्रगतीचा भाग आहे। परमार्थामध्ये शेवट आहे, व्यवहारामध्ये मात्र शेवट नाही। सुखाकरता सगळे प्रयत्न करता पण सुखप्राप्ती मात्र संभवत नाही। समाधानाचा उपाय ज्ञानोबाने अकाट्य सांगितलेला आहे। कोणता? गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, पुढे दर्शनी समाधान अति जैसे। समाधान मिळवायचं असेल आत्मदर्शन करावं लागेल, आत्मदर्शन करायचं असेल ब्रह्मज्ञान संपादन करावं लागेल आणि ब्रह्मज्ञानासाठी गुरूंची शरणागतीच करावी लागेल। श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू जीवनात मिळाले तरच समाधानापर्यंत प्रवास होऊ शकतो। एखादा व्यक्ती म्हटला नाही मी बुद्धिवादी आहे, माझी बुद्धी फार तीक्ष्ण आहे, मी शास्त्राला शरण जात नाही, माझ्या बुद्धीला जे कळतं तेच मी मान्य करतो, असे अनेक बुद्धिवादी आले आणि सगळे निघून गेले, त्यांना काही मिळालं नाही। तृप्तीचा ढेकर फक्त अध्यात्मामध्ये येऊ शकतो, समाधानाचा उपाय फक्त हा आहे। आणि म्हणून भगवान परमात्मा वास्तविक सुख एकच आहे, आनंद अद्वय नित्य निरामय सुख हे परब्रह्माचं स्वरूप आहे की नाही। आनंदम ब्रह्म असं म्हटलंय, यो वै भूमा तत् सुखम नाल्पी सुखम असते। पण त्या सुखाला ग्रहण करणारी उपाधी 3 प्रकारची असल्यामुळे
सुखात 3 प्रकार संभवतात. एक आहे सात्विक सुख, दुसरं आहे राजसी सुख आणि तिसरं आहे तामसी सुख. म्हणून सुखात जर प्रकार केले तर ब्रह्मातच प्रकार होईल. आणि ब्रह्म 3 प्रकारचं मानलं तर एकमेवाद्वितीयम ब्रह्म या सिद्धांताची हानी होईल. म्हणून आत्मसुख भगवंताने म्हटले तेथ आत्मसुख एकच आहे, पण काय करावं, झाले असे त्रिगुणात्मक. त्याचे प्रकार 3 झाले ते उपाधी भेदामुळे, आणि उपाधी भेदामुळे झालेले प्रकार किंवा भेद तत्वता खरे नसतात. समजा आकाशामध्ये सूर्य एक आहे, जमिनीवर आपण 50 घटामध्ये पाणी ठेवलं तर त्या घटामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं, म्हणजे काय सूर्य 50 झाले का? नाही. उपाधीमुळे आलेला भेद हा तत्वता भेद निर्माण करतच नाही, असा तो भाव असल्यामुळे भगवान इथं प्रतिज्ञा करता. सुखम पदच्छेद असा आहे, सुखम तु इदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासात रमते यत्र दुःखांतम च निगच्छति. हे भरतर्षभ, भरत कुलामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना, मे माझ्यापासून, तू म्हणजे परंतु, इदानीं म्हणजे आता, सुखम त्रिविधम शृणु 3 प्रकारचं सुख माझ्यापासून श्रवण कर. या सुखाचा प्रकार काय? यत्र, ज्या सुखामध्ये जो सुख प्राप्ती करता प्रयत्न करणारा जीव आहे, अभ्यासात रमते, वारंवार त्याचं सेवन केलं तर रममान होतो. आणि दुःखांतम च निगच्छति, ज्याच्यामध्ये दुःखाचा अंत प्राप्त होतो, म्हणजेच काय, परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. सुख त्यालाच म्हणतात की ज्याचं वारंवार सेवन केलं तर मनुष्य त्यामध्ये रममान होतो. अभ्यासामध्ये सुरुवातीला थोडं सुख प्राप्त होतं, वारंवार त्याचं सेवन केलं, अभ्यास केला तर याच्यामध्ये मनुष्य रममान होतो. अभ्यासाचं असंच आहे बरं, सुरुवातीला अभ्यास करावासाच वाटत नाही. कधी कधी तर ग्रंथ हातात घेतला तर झोप लागते. मी सांगतो स्वतःचं, मी आळंदीला नवीन आलो होतो, मला वाचण्याची आवड, म्हणून काय वाचावं विचारसागर हातात घेतला. आणि वाचण्याची सवय असते कोणाची, काही जण बसून वाचतात, काही एका अंगावर कलून वाचतात. मी आपलं उशी वगैरे घेतली आणि पाठ टेकली आणि विचारसागर वाचायला सुरुवात केली. वस्तू निर्देशरूप मंगल, त्या 2-4 वह्या वाचल्या आणि सुरुवात केली पुढचं सार्थ वाचण्यासाठी. विचारसागर कधी छातीवर पडला मला डोळा लागला मला अजूनही कळालं नाही. सुरुवातीला अभ्यासाचा कंटाळा येत असतो, पण वारंवार जर अभ्यास केला तर त्यामध्ये मनुष्य रममान होऊन जातो. सुखाचाही प्रकार असाच आहे, म्हणून तो सुरुवातीला कंटाळू नये. ज्ञानोबा यावर आता स्पष्टीकरण सांगतात. म्हणे सुखत्रय संज्ञा सांगो म्हणून प्रतिज्ञा, बोलिलो ते प्राज्ञा ऐका आता. सुखाचा विषय प्रतिपादन करायचं आहे बरं. आपण काल मागच्या ओव्या पाहिल्या की मनुष्याच्या मनामध्ये आदर असावा. बरं, जर आदर असेल, श्रद्धा असेल तर अवधानाला किंमत आहे. पण एखाद्याकडे आदर नाही आणि लक्ष मात्र चांगलं आहे तर ते अवधानसुद्धा बहिर्मुख होऊ शकतं. मनोनी जयाचेनी अव्हेरे अवधानही होय बाहेरे. ते काय आहे? तेने ऐक हो आदरे जीवाचेनी. अगदी अंतकरणपूर्वक जर आदर असेल, आदरपूर्वक जे अवधान केलं जातं, श्रवण केलं जातं ते महत्त्वाचं आहे. म्हणजे विषय एवढा महत्त्वाचा आहे. भगवंताला सांगायचं आहे सुख, विषय महत्त्वाचा आहे. त्यात आदर नसेल तर अवधानही बहिर्मुख होऊ शकतं, किंवा नुसतं कानाने श्रवण केलं तर कानाच्या हाताचाही मळ ज्या विषयाला लागू शकतो. म्हणजे विषय जर एवढा शुद्ध असेल, सांगणारा परमात्मा जगाची नि देवे तो सांगतो आहे, मग ऐकणारा कसा असेल? ऐकणारे तेवढ्याच योग्यतेचा आहे, म्हणून शब्द वापरला. बोलिलो ते प्राज्ञा, अत्यंत बुद्धिमान असणारे अर्जुना आता ऐक, मी तुला सांगणार आहे. पण काय? सुखत्रय सांगो म्हणून प्रतिज्ञा बोलिलो. सुख 3 प्रकारचं आहे असं मी म्हटलो आणि ते तुला सांगणार अशी प्रतिज्ञा बोललो आहे. ते आता श्रवण कर. तरी सुख ते गा किरटी, दावी झेल तुझ तिठी, जे आत्मयाची भेटी जीवासी होय. जीवाला सुख प्राप्त होतं, शब्द काय गोडे ज्ञानोबरायचा. विषयाची भेटी असा नाही शब्द. सुख प्राप्त होत आहे आत्मस्वरूपाची भेट झाल्यानंतर. भेट म्हणजे ऐक्य. किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होये तया नाम सुख. जे होतं ते शब्दात नाही सांगता येत, तो अनुभवण्याचा विषय आहे. विषयापासून सुख होता हा जीवाचा भ्रम आहे.
विषयापासून सुखच होत नाही. जर झालं असतं तर विषय स्वयंपूर्ण झाले असते, पण विषयच मुळामध्ये अपूर्ण आहे. मग सुखप्राप्तीचा उपाय काय आहे? आत्मस्वरूपाची जीवाला प्राप्ती ऐक्य व्हावं. त्यालाच आपण जीव ब्रह्मैक्य ज्ञान असं म्हणतो. ब्रह्मशब्द आला काय आणि आत्मशब्द आला काय, दोन्हीचा अर्थ एकच होतो. अर्जुना, सुख ते गा, सुख ते आहे. दावी जेल तुझं दिठी, तुला आम्ही स्पष्ट अशा प्रकारे ते सुख दाखवू. दाखवू म्हणजे काय? अनुभवात आणून देऊ असा अर्थ आहे. सुख हे पाहण्याचा विषय नाही आहे. दिठी शब्दाचा होतो दर्शन. दर्शन म्हणजे ज्ञान. त्या सुखाचा तुला आम्ही अनुभव करून देऊ, जे आत्मयाची भेटी, आत्मस्वरूपाची भेट झाली असता जीवाला प्राप्त होतं. सगळे जीव आपल्याला हा सगळा अनुभव पण येतो बरं, पण आपण मान्य नाही करत. विषयात सुख नाही आहे, विषयाच्या त्यागात सुख आहे. बहिर्मुखतेमध्ये सुख नाही, अंतर्मुखतेमध्ये सुख आहे. दररोजचा आपला अनुभव आहे. आता आपण जागे आहोत म्हणजे जागृत अवस्था आहे. जर आपण दिवसभर प्रामाणिक कष्ट केले आणि त्या दिवसाचं प्रारब्ध संपलं की आपल्याला डोळा लागतो म्हणजे झोप लागते. झोप लागणं ही सुषुप्ती अवस्था आहे आणि सुषुप्तीमध्ये काही खंड झाला की स्वप्न पडतं. जीव 3 अवस्थेमध्ये प्रवास करणारं चैतन्य, त्याला जीव असं म्हणतात. आता जागृतीमध्ये आपण शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या 5 विषयांची प्राप्ती करतो. आणि जीवाला असं वाटतं मला विषयापासून सुख मिळालं, पण हा सिद्धांत जीवाचा खंडित होतो. का? सुषुप्ती अवस्थेमध्ये विषय कोणताच नाही आहे. पण गाढ झोपेतून जागा झाला की तो म्हणतो मी सुखाने झोपलो होतो. मग विषय नसतानाच्या अर्थी सुषुप्ती अवस्थेमध्ये सुख मिळालं याचा अर्थ तिथं काही बाहेरून आलं नाही, कारण विषय बाहेर असतात. बाहेरून आलं नाही याचा अर्थ ते आतूनच मिळालं आहे. आणि ज्या अर्थी आतून मिळालं याचा अर्थ ते आत्मसुख आहे. म्हणून जीव विषयाचं सुख भोगू लागला तर किती भोगेल? फार झालं तर 3 तास भोगेल विषयाचं सुख. रस नावाचा विषय आहे की नाही, जो आपण जिभेनं सेवन करतो. मग एखादा व्यक्ती जेवायला बसला तर किती जेवेल? 3 तास किंवा 4 तास. पत्रिकेत असताना भोजन दुपारी 12 ते 4पर्यंत. बसला बा एखादा 12 वाजता तर 4पर्यंत जेवेल. 4 तास विषयाचं सेवन करेल रस नावाच्या. पण सुषुप्ती अवस्थेमध्ये जीव विषय नसतानाही आनंदाचं सेवन जास्त करतो. आता याच्यातही ज्याचा जेवढा अधिकार असेल तेवढा बरं. काही जण 6 तास, काही 7 तास, काही तिथं नाही तृप्त झाले तर पाठात होतो की नाही बरं. म्हणजे आत्मसुख जे आहे ते विषयावर अवलंबून नाही आहे. आणि जीव जेव्हा सुषुप्ती अवस्थेमध्ये आत्मस्वरूपाशी एकरूप होतो आणि मग कायमच तिथं का बरं राहत नाही, त्याचं प्रारब्ध आडवं येतं. पंचदशीकाराने विचार केला आहे किंवा ज्ञानोबारा म्हणतात ना, साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता. सुषुप्तीतला जीव जर बाहेर आलाच नसता जागृतीला आणि स्वप्नाला तर आम्ही त्याला ब्रह्मभावच म्हटलं असतो. आत्मसुखाचे गोडिया विटे जो का सगळं तो साधकाचा विषय पुढे येणारच आहे. पण जीवाला जे सुख प्राप्त होतं ते ऐक्यामध्ये, तिथे मात्र जीव परब्रह्माशी एकरूप होऊन जातो. अविद्येमध्ये अंतःकरण लयाला गेलं तर एवढ्या सुखाची प्राप्ती आहे. आणि जर अंतःकरणाचा बाध झाला ब्रह्मस्वरूपामध्ये तर मग देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा. त्याला कालाचं व्यवधान नाही हा, सदैव भक्ता. आत्मयाची भेटी आत्मप्राप्तीमध्ये जीवाला जे होतं त्याला म्हणतात सुख. ते होतं ते शब्दात नाही सांगता येत बरं. होय असा शब्द ज्ञानोबरायांचा आहे. जीव आत्मयाची लाहे तेथ जे होय. आत्मयाची भेटी जीवाशी जी होय त्याला म्हणतात सुख. पण हे सुख प्राप्त करायचं असेल तर त्याला अभ्यास करावा लागतो. एकदम नाही प्राप्त होत. सुरुवातीला सुखाचा लेश प्राप्त होतो आणि वारंवार त्यामध्ये रममान झाला. आपल्या परमार्थामध्ये कालच्यापेक्षा जर आज आनंद वाढला तर समजून घ्यावा आपले पावलं व्यवस्थित चालू आहे. आणि जर कालच्यापेक्षा अंतकरणामध्ये खदखद आज जास्त असेल तर समजून घ्यावा आपल्या परमार्थाला छिद्र आहे. कुठेतरी आपली साधना गळून जाते आहे. बऱ्याचदा आपण गावाकडून ज्या निश्चयाने येतो की नाही, इथं गावाकडे आपला निश्चय खूप चांगला असतो. इथे आपण येतो आळंदीमध्ये साधना सुरू होते. इथं आल्यानंतर साध्याचा विसर पडतो. उद्दिष्ट राहतं बाजूला
आणि आपण स्वतःला साधक किंवा परमार्थी समजतो आणि त्या अहंकारात आपल्याला असं वाटतं इतरांचे दोष काढण्याचा मला जन्मसिद्ध हक्क प्राप्त झाला आहे. म्हणजे दुसऱ्याच्या साधनेचं जीवनाचं ते विवरण करण्यामध्येच आपल्या आयुष्याचा काल निघून जातो आणि आपण आलो कशा करता ते रथ बाजूला. म्हणून आपण जर निरीक्षण केलं ना तर सुरुवातीला आळंदीला येण्याच्या अगोदर माझ्या काय धारणा होत्या आणि आता काय धारणा आहे, जर तफावत पाहिली तर आपल्याला असं वाटतं आपणच आपल्या गालात मारून घ्यावं प्रामाणिक असेल तर. म्हणून आपल्याला दुसऱ्यांचं जीवनाचं विश्लेषण करण्याचा अधिकार कुणाचा आहे. सुरुवातीला थोडं सुख होतं, परंपरेनं ते वाढत गेलं पाहिजे, नसेल तर काहीतरी चुकतं आहे. परी मात्रे चिनी मापे दिव्य औषध जैसे घेपे काकथिलाचे की जे रूपे रसभावनी नाना लवनाचे जळ होवावया दोन्ही चार वेळ देवनी सांडिजती ढाळ तोयाचे जेवी तेवी जालीनी सुखलेशे जीव भाविले अभ्यासे जीवपणाचे नासे दुःख जेथे ते येथ आत्मसुख जाले असे त्रिगुणात्मक ते हे सांगो एकैक रूप आता. या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. पहिल्यांदा हे दृष्टांत, जे आत्मसुख आहे की नाही ते सुरुवातीला थोडं जीवाला प्राप्त होतं आणि वारंवार त्याचा अभ्यास जर केला, त्या अभ्यासाचे 3 प्रकार एक प्रकार आहे ज्ञानाचा, दुसरा आहे राजसी सुखाचा विषयाचा आणि तिसरा तामसी प्रकार आहे नुसता झोपून राहण्याचा. असं त्याचा अभ्यास आहे. पण राजसी तामसी सुख भ्रमात्मक आहे, ते जीवाला पश्चाताप देणार आहे. फक्त सात्विक सुख असं आहे की जे त्याची तृप्ती करू शकतं. उदाहरण देता मात्रे चिनी मापे दिव्य औषध जैसे घेपे. काही औषधाचे प्रकार आहे जे अत्यंत दिव्य म्हणजे दिव्य कंपनीचं नाही बरं दिव्य म्हणजे काय, अतिशय जे आपल्याला कधी बघायला भेटत नाही असं दिव्य औषध जर आपल्याला घ्यायचं असेल तर ते एकदम घेता येत नाही. ते आमलकी रसायन नावाचं औषध आहे. मी एकदा पाठामध्ये सांगितलं होतं. ते नवीन आवळे येतात की नाही, ते आवळे किसायचे ते किसणीवर किंवा कशावरही, पण त्याचा रस काढायचा आणि चांगला आवळा चूर्ण आणायचं. त्या आवळा चूर्णामध्ये ते रस टाकायचा, पाणी नाही टाकायचा, निव्वळ रस पाहिजे आवळ्याचा, आणि त्याला घोटायचं. त्याला घाटणे असं पण म्हणतात. आणि मग ते सुकलं की सावलीत सुकवायचं, दुसऱ्या दिवशी परत दुसरा रस द्यायचा. असं त्याला वारंवार पुटत देत राहायचं. त्याला रस भावना असं म्हणतात. तर त्या आवळ्या चूर्णाला 7 दिवसामध्ये काही 7 भावना देतात, काही 14 देतात, काही 21 देतात. अशी त्याला वारंवार भावना द्यावी लागते. मग त्याचं तयार होतं आमलकी रसायन. आणि ते जे रसायन आहे ना ते उगा हरभऱ्याच्याही निम्म्या आकारात खावं लागतं. जर जास्त खाल्लं तर मग त्याला थांबता येत नाही. ते विरेचक असतं की नाही, ते पोटशुद्धी करतं. मग सामान्य जर रसायन एवढ्या मात्रेमध्ये घ्यावं लागतं तर दिव्य औषधसुद्धा तेवढंच घ्यावं लागतं. आमच्याकडे एक विद्यार्थी होता, विनोदाने फक्त घ्या, त्याला भूकच लागत नव्हती. गेला दुकानामध्ये मेडिकलच्या, मला भूक लागत नाही म्हणून काय, त्याने टॉनिक आणलं. टॉनिक घेतलं तर भूक लागली ना, मग आता काहीतरी करून खावं की नाही. भूक लागत नव्हती म्हणून टॉनिक घेतलं तर भूक लागली, मग खायचं काय, टॉनिकच पुन्हा 2 दिवसात संपून टाकलं सगळं. कारण ते फळाचा ज्यूस असतो, त्यामध्ये औषध सेवन केलं की भूक वाढते की नाही, पण मात्रेत घ्यावं लागतं. मात्रे चिनी मापे दिव्य औषध जैसे घेपे. दिव्य औषधाने मग आरोग्य प्राप्त होतं, पण ते थोडं घ्यावं लागतं. तसं सुखलेश प्राप्त झाला की त्याचा वारंवार अभ्यास करावा लागतो, म्हणजे ते प्राप्त होतं. म्हणून तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. किंवा पाठीमागे शब्द आला आहे बघा की मच्चित्ता मदगत प्राणाः बोधयन्तः परस्परम कथयन्तश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. किंवा आपण वारंवार हा विचार श्रवणम मनन नेतिध्यासन तत्वम पदार्थ शोधन हे कुठपर्यंत वारंवार करत राहायचं, असं त्याचा अर्थ. का, दुसरं उदाहरण, दिव्य औषध घेतलं मात्रेच्या मापाने तर आरोग्याची प्राप्ती. कथिल आहे की नाही, आपण ते वीजवाहक म्हणून कथिल वापरतो बघा. मग कथिलाचे आपल्याला चांदी करता येते बघा. बरं झालं ज्ञानोबरांनी याचा विस्तार नाही केला इथं. तुम्ही ज्ञानेश्वरी नसती वाचली, मग तुम्ही नाही बरं, दुसरे. कथिलाचे की जे रूपे म्हणजे चांदी, पण कशी, रसभावनी, वारंवार किमयाची कृती म्हणतात त्याला. एक विशिष्ट प्रकारचं रसायन आणायचं आणि कथिलावर त्याचा वारंवार प्रयोग केला की जे कथिल असतं की नाही
त्याची चांदी होते. आणि पुढे जाऊन सांगू का, जर पितळावर त्याचा प्रयोग केला की त्याचं सोनं होतं. ज्ञानोबा म्हणतात, पितळीची गंधी काळीक, जे फिटली होय निश्चयक, ते सुवर्ण काय अनेक जोडू जायचे. सूत्ररूपात सांगितलं आहे. असं म्हणतात की हा ग्रंथ 10,000 ओव्यांचा होता. प्रमाण आहे बरं निळोबारायांचं. सहस्र ग्रंथ सिद्ध केला. पण नाथ महाराजांनी संशोधन केलं असं परंपरेनं म्हणतात की त्यामध्ये मग चांदी कशी करायची, सोनं कसं करायचं, या ओव्या बाजूला नाथ महाराजांनी काढल्या असं म्हणतात. कारण का, ज्या साधकाच्या साध्याकरता ही ज्ञानेश्वरी निर्माण झाली, त्या साधकाने हे दिलं असं सोडून आणि त्याने आपलं सोन्याचं दुकान टाकलं असतं. म्हणून असं म्हणतात, कथिलाचे की जे रूपे रस भावनी, आणि आपल्याला त्यापेक्षा सोनं महत्त्वाचं आहे की नाही. हे सोनं नाशिवंत आहे ना. जर आपल्याला हे सुवर्णाचे अलंकार वगैरे केले तर काय आहे, शरीराला अलंकृत करतील. पण ज्ञानेश्वरीची ओवी जर धारण केली तर कंठामध्ये, हृदयामध्ये, तर ब्रह्मस्वरूपाचा अलंकार प्राप्त होईल. ऐका नाही. नाना लवणाचे जळ होवावया दोन्ही 4 वेळ, देवोनी सांडी जते ढाळ तो याचे जेवी. नाना म्हणजे अथवा, लवणाचे जळ होवावया, लवण म्हणजे मीठ. मिठाचं आपल्याला पाणी करायचं आहे तर काय करावं लागन, 2-4 वेळ, 2-4 वेळा काय करावं लागन, देवोनी सांडी जती ढाळ तो याचे जेवी. तो याचे ढाळ, ढाळ म्हणजे हापके म्हणतात त्याला, किंवा पाण्याचे शिपके मारावे लागतील. मिठाचं पाणी करायचं असेल तर 2-4, एकदाच नाही या, थोडंसं थेंबभर पाणी टाकलं मिठावर आणि सांगितलं याचं पाणी व्हायला पाहिजे, असं नाही. 2-4 वेळा त्याला पाण्याचे शिपके दिले तर मिठाचं पाणी होईल. कथिलावर रस भावनी केली त्याची चांदी होईल. दिव्य औषध घेतलं की आरोग्य प्राप्त होईल. हे जसं आहे तेवी त्याप्रमाणे जालेनी सुखलेशे, जो आपल्याला सुखाचा लेश प्राप्त झाला, जीव भाविली अभ्यासे, आणि जीवाने वारंवार त्याची अभ्यास केला किंवा अभ्यासाची भावना केली तर काय होईल, अंततो गत्वा म्हणजे शेवटी जीवपणाचे दुःख जेथ नासे, जीवपणाचा सुद्धा नाश होऊन जाईल. सगळ्यात मोठं दुःख आहे जीवपणाचं. जीवत्व दशा सगळ्यात दुःखदायक आहे. गुरुवारे बाबा सांगत असतात, ते कॅप्सूल असते की नाही, त्याला 2 झाकणं असतात बघा, आणि त्या 2 झाकणामध्ये ते औषध असतं ना, ते अत्यंत कडवट असतं, ते आपण सहज घेऊ शकत नाही. म्हणून त्याच्यावर झाकण लावतात आणि ती गोळी घेतली की आतमध्ये जाऊन ती गोळी फुटून जाते, औषध अंगी लागतं आपल्याला. तसं जीवदशा ही बीजरूप आहे आणि त्याच्यामध्ये अनंत दुःख साठवलेले आहे. म्हणून तो जीव हे भाष सरे, आ ब्रह्म परमात्मा बोधे भरे, जीवदशा संपून जाते. याला म्हणतात अनिष्ट निवृत्ती. आणि सुख प्राप्त होतं, पण वारंवार जीवाला त्याचा अभ्यास करावा लागतो. ते येथ आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक. त्या आत्मसुखामध्ये 3 प्रकार संभवतात. ते हे सांगो एकैक रूपाता. त्या एकाएकाचं स्पष्टीकरण सांगणार. पहिल्यांदा आहे सात्विक सुख. हे सात्विक सुख प्राप्त करणारे सगळे आध्यात्मिक साधक आहे बरं. आणि आपला प्रवास सगळा असाच होतो आहे. याच्या ओव्या येणार आहेत ना. आता काही जणांचा प्रवास सुरू झाला असेल, काही जण या ओव्यांच्या प्रवासात असतील आणि काही जण मात्र या प्रवासाच्या अंतिम भागाला प्राप्त होतील. म्हणून आपलं जीवन म्हणजे या सगळ्या ओव्या आहेत आता येणाऱ्या पुढच्या. यत तदग्रे विषमीव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम. पदच्छेदासा आहे, यत तत् अग्रे विषम इव परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धिप्रसादजम. भगवान म्हणतात, यत म्हणजे जे, अग्रे विषम इव प्रारंभाला विषाप्रमाणे, विषम इव म्हणजे विषाप्रमाणे अत्यंत कठीण आहे, परंतु परिणामे, परिणाम म्हणजे शेवटी, अमृतोपमम जे अमृताप्रमाणे आहे. सुरुवातीला विषाप्रमाणेच कठीण आहे. आणि ज्ञानोबांचा भाव असा आहे, श्लोकामध्ये विष आलं की नाही आणि शेवटी अमृत आलं. बरोबर त्यांनी क्षीरसागराच्या मंथनाचा दृष्टांत घेतला आहे बघा. म्हणजे श्लोकात भगवंताने विषमीव परिणामी अमृतोपमम, जेव्हा ओव्या संपत्ती येतील ना या श्लोकावरच्या, तेव्हा क्षीरसागराचं मंथन करण्याचा दृष्टांत बरोबर घेतला आहे बघा. सुरुवातीलाच घेतला आहे. हा शेवटी तत्सुखम त्या सुखाला सात्विकम सुखम प्रोक्तम, सात्विक सुख असं म्हणतात. ते मिळतं कशाने त्याचा उपाय सांगतात. आत्म
बुद्धी प्रसादजम, बुद्धी म्हणजे जाणणारी, आणि त्या बुद्धी म्हणजे अंतकरण, प्रसाद म्हणजे प्रसन्नता. आत्मस्वरूपाला विषय करणारी बुद्धी जेव्हा आत्मस्वरूपाशी एकरूप होते तेव्हा ती प्रसन्नतेला प्राप्त होते. आणि प्रसादजम, त्या प्रसन्नतेतून जन्माला येणारं जे सुख आहे ना, त्या सुखाला सात्विक सुख असं म्हणतात. बुद्धी विषयाला ग्रहण करणारी आहे, काही बुद्धी तामसी भावाला ग्रहण करणारी आहे, आणि सात्विक बुद्धी आत्मस्वरूपाला विषय करणारी आहे. म्हणून आत्मबुद्धी म्हणजे आत्मस्वरूपाला जाणणारी ही बुद्धी कुठं आली? दुसऱ्या अध्यायामध्ये. तैसे दुर्लभ ही सद्बुद्धी, जी परमात्माची अवधी, जैसा गंगेशी उदती निरंतर, किंवा तैसे ईश्वरा वाचून काही, जी अनेक लानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. असे आत्मस्वरूपाला विषय करणारी बुद्धी, आणि त्या बुद्धीच्या प्रसन्नतेतून शुद्धतेतून जे जन्माला येतं त्या सुखाला सात्विक सुख असं म्हणतात. आता हे सुरुवातीला फार कठीण आहे की नाही, पण त्याचं काठिण्य सांगताना ज्ञानोबा आहे दृष्टांताची योजना करतात. आता नवीन विषयाला प्रारंभ आहे म्हणून. आता चंदनाचे बुड सर्पी जैसे दुवाड, का निधानाचे तोंड विवसिया जेवी. आगास्वर्गीचे गोमटे आडवे आग संकटे, का बाळपण दासटे त्रास काळी. हे असो दीपाची सिद्धी अवघड धूम आधी, ना तरी तो औषधी जिबेचा ठाऊ. तया परी पांडवा जया सुखाचा रिगावा, विषम तेथ मिळावा यमतमांचा. विषम म्हणजे कठीण आहे बरं. बरेच माणसं एक कठीणपणा ऐकला की माघारीच फिरतात. परमार्थामध्ये येणारी प्रतिकूलता ही आपल्या परमार्थाच्या परीक्षेची पहिली असते पायरी. बरेच माणसं प्रतिकूलतेतून माघारी फिरतात. उलट असं आहे की प्रतिकूलतेतून प्रवास केला की ती प्रतिकूलता आपल्याला कणखर बनविते, सिद्ध करते किंवा तयार करते. म्हणून प्रतिकूलतेला घाबरू नये, उलट प्रतिकूलतेतून आपण तयार झालं पाहिजे. तर एका व्यक्तीने देवाला प्रार्थना केली की म्हणे मला मजबूत शरीर पाहिजे. देवाने त्याला आकाशवाणीतून सांगितलं तुमच्या गावचा जो डोंगर आहे ना, डोंगर, तो डोंगर लोटायचा म्हणे. ते गेला डोंगर लोटायला. महिनाभर झालं पण त्याला ते डोंगर काही हल्लाच नाही. त्याने पुन्हा देवाची प्रार्थना केली, म्हणे डोंगर हलवायला सांगितलं आणि काय झालं म्हणे. भगवान म्हणले आरशात जाऊन पाहा ना. डोंगर हल्ला नसेल पण डोंगर हलविण्याच्या प्रयत्नामध्ये तुझं शरीर तयार झालं आहे. तशी प्रतिकूलताच आहे, पण त्या प्रतिकूलतेला जेव्हा आपण इंग्रजी भाषेमध्ये फेस करतो की नाही, म्हणजे तोंड देतो, तेव्हा ती प्रतिकूलता आपल्याला कणखर बनविते. म्हणून डगमगू नये. 1000 वेळा जरी अपयश आलं तर पुन्हा पहिल्याच उत्साहाने, जिद्दीने, धैर्याने परमार्थामध्ये प्रारंभ करावा. यश येईल अथवा न येईल. जी पुनश्च हरिओम. वा, पुन्हा प्रारंभ करायचा. हरिओम म्हणजेच काय? प्रारंभ. आणि ओम तत्सदिती म्हणजे शेवट असा अर्थ. हे मी स्वतः सांगतोय आता. आता चंदनाचे बुड सर्पी जैसे दुवाड. काठीण कसं असतं? चंदनाची प्राप्ती करायची असेल तर चंदन शीतल असतो बघा, सुगंधित असतो. आणि शीतल सुगंधित असणाऱ्या चंदनाचा शीतल स्पर्श प्राप्त व्हावा याकरता जे विषारी नाग असतात की नाही, ते चंदनाच्या बुडाला आलिंगन किंवा वेटाळ देऊन राहतात. का? त्यांच्या अंगातलं विष त्यांना जाळत असतं. सर्पाच्या अंगातही विष आहे आणि बाहेर सर्प काही कपडे घालत नाही, तो बिचारा मोकळाच असतो, त्यामुळे बाहेरचे ऊन त्याला तापवतं. मग या उन्हातून सुटण्यासाठी तो काय करतो? जिथं चंदन असेल की नाही, चंदनाच्या खोडाला वेटाळे देऊन राहतो. किंवा आपल्या घरामध्ये जिथं पाणी साठतं, जिथं ओलावा असतो की नाही आणि आडगळीची जागा असते, तिथं सर्प येऊन राहतात बघा. त्यांना थंडावा फार चांगला वाटतो. तुम्ही एखादा विषारी नाग पकडू नका, फक्त ऐकून ठेवा. विषारी नाग थंडगार पाण्याच्या माठात जर सोडला ना तर बाहेरच निघत नाही, कारण त्याला ते थंडावा फार चांगला वाटतो. अंगातलं विष त्याला जाळत असतं. मग चंदन प्राप्त करायचं आहे तर सर्पामुळे ते कठीण आहे. चंदनाचे बूड, चंदनाची फांदी का नाही घेतली? चंदन हे फांदीत नसतंच, ते खोडातच असतं. म्हणून काही काही बघा ते चंदन चोर असतात की नाही, ते त्या खोडाला छिद्र पाडतात आणि त्यामध्ये गाभा पाहतात. चंदनाच्या खोडात ती गाभुटी असते, गाभा. फांद्यामध्ये नसतं चंदन. ते मलईगिरी असेल तर मग त्याच्या पानावरूनही सुगंधित वारा मिळतो.
पण आपल्याला मिळणार एवढं कुठं भाग्य आपलं. आपल्याला बाकीचं चंदन मिळतं. कधी कधी तर चंदनाच्या नावाखाली लोकच आपल्याला चंदन लावतात. चंदनाचे बूड सर्पी जैसे दुवाड. सर्पामुळे ते काय आहे, भयंकर आहे. मिळतं का? मिळत नाही. सर्प बाजूला केला तरच मिळतं, म्हणजे कठीण आहे. का निधानाचे तोंड विवसिया जेवी. विवसी म्हणजेच काय, ते हाडळ किंवा त्याच्यावर धनावर वासना राहिली की माणसं होतात भूत, आणि स्त्रियांची असेल तर त्या होतात हाडळी. म्हणून निधानाचे तोंड असा ठेवा जमिनीत पुरला आहे आणि तो बाजूला काढायचा. त्या तोंडावर त्याच्या सुरुवातीलाच विवसिया, त्या विघ्न देवतेमुळे, संबंधामुळे, भूत प्रेत पिशाच्यामुळे ते कठीण असतं. हे बघा, चंदन चांगलं आहे, सर्पामुळे कठीण झालं. निधान चांगलं आहे, पण भूतामुळे कठीण झालं. तसं आत्मसुख सात्विक चांगलं आहे, पण साधना सुरुवातीला कठीण आहे. आणि या कठीणतेकरता घाबरू नये. आणखीन उदाहरण, आगा स्वर्गीचे गोमटे आडव याग संकटे. स्वर्गातले सुख खूप चांगले आहे. 9व्या अध्यायात बघा वाचून. अमरत्व सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. नुसतं वर्णन ऐकलं तसं वाटतं जावं काय स्वर्गामध्ये, पण पहिल्यांदा इथं मरावं लागतं. हो, ऐरावतासारखं वाहन आहे, ज्याला डिझेल टाकाच कामच नाही बघा. हां, टोल नाका नाही, काही नाही, ऐरावतासारखं वाहन आहे. हे सगळं आहे. कामधेनूची खिल्लारे, अमृताची कोठारे, गंधर्व गात गाणी, मनोरंजन आहे, विनोदवन वाटिका, सुर तरुंचिया, सगळं आहे सगळं. पण मग सोपं आहे का? 100 यज्ञ करावे लागते. इथं एक यज्ञ आपल्याकडून व्हायना नाही. आपल्याला फक्त एकच यज्ञ माहिती आहे, उदरभरण हे जाणीचे यज्ञ कर्म. आकाशवरीचे गोमटे. स्वर्गातले सुख चांगले आहेत, पण आडव संकट आहे ना, कोणतं मध्यंतरी याग संकटे, यज्ञाचे क्लेश भोगावे लागतात. का? बाळपण म्हणतात बा, रम्य ते बालपण. पण बाकीच्याला, त्या बालकाला कुठं रम्य आहे? बिचाऱ्याला रोग झाला तर सांगता येत नाही, भूक लागली तर सांगता येत नाही, पराधीन जीवन आहे, दुःखही सगळं. मुंग्या चावतात, डास चावतात, भूक लागली तर कळत नाही, रोग झाला तर सांगता येत नाही. बाकीचे लोक लहान मुलाच्या बालपणाचा आनंद घेतात, आणि बाळाला विचारा बरं, नाही. बाळपण दासट आहे का? त्रास काळे. किंवा आईला सुद्धा बालपण चांगलं आहे मुलाचं, पण त्रास किती सहन करावा लागतो, कठीण आहे. हे असो, उदाहरण राहू द्या. दीपाची सिद्धी अवघड धूम आधी. दिवा सिद्ध करायचा असेल, आता आपल्याला सोपं झालं आहे, रेग्युलर ते काय म्हणतात, लायटर वगैरे आहे की नाही आपल्याकडे, त्यामुळे आपल्याला काही कठीण नाही. पण जुन्या काळामध्ये ते चकमक 2 दगड असायचे, त्याच्यावर पुन्हा कापूस ठेवायचा पिंजलेला, त्याच्या खाली गवत ठेवायचं वाळलेलं, त्याच्या खाली पुन्हा शेणाची गोवरी ठेवायची आणि मग लावायची. एकदम लागतो का? सुरुवातीला तर धूरच निघत असतो. दीपाची सिद्धी अवघड धूम आधी. सुरुवातीला धूर कठीण आहे ना. तरी आणखीन एक उदाहरण देता, तो औषधी जिभेचा ठाऊ. औषध चांगलं असतं आरोग्याला, पण सुरुवातीला किती कठीण असतं. जितकं औषध कडू तितकं आरोग्याला चांगलं, पण जितकं कडू तेवढं ते जिभेला आवडत नाही. पाहे पायुषा ते आडळ करी, जे सरते जीवित वारी, ताई औषधाते वैरी काय जीवान म्हणे. त्या औषधाला जीभ तर वैरीच म्हणते आहे. म्हणून तो औषधीचा ठाव जिभेचा, जिभेच्या शेंड्यावर घेतला तर कठीणच आहे की नाही. सगळ्या उदाहरणातून सांगायचं काय, तया परी पांडवा जया सुखाचा रिगावा. रिगावा म्हणजे प्रवेश. विषमतेत मेळावा यमदमांचा. तया परी त्याप्रमाणे पांडवा, ज्या सुखाचा रिगावा, ज्या सात्विक सुखाचा प्रवेश किंवा प्राप्ती आपल्याला करायची आहे, तिथं विषम म्हणजे कठीणता आहे. कोणती? यमदमांचा मेळावा कठीण. यम म्हणजे मनाचा निग्रह, आणि दम म्हणजे काय? इंद्रियांचा निग्रह. श्रद्धावान लभते ज्ञानम, पण कुठं सांगितलं आहे? तत्पराहा संयतेंद्रियाः किंवा इंद्रियार्थेषु वैराग्यम मनहंकार एवच जन्म मृत्यूजरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. कठीणच आहे. म्हणून अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हा 5 प्रकारचा यम आहे. आणि विचारसागरात व्याख्या आली बघा ती यमदमाची, नाही शमदमाची. त्या स्वाभाविक विषया वासनापासून मनाला आवरणं याला शम म्हणतात, आणि परमार्थाला प्रतिबंधक असणाऱ्या विषयापासून इंद्रियाला आवरणं याला दम असं म्हणतात. हे सुरुवातीला खूप कठीण आहे, ऐकायला सोपं वाटतं, पण मन आणि इंद्रिय आवरणं एवढं सोपं नाही, म्हणून तर ते कठीण आहे.
अप्राप्त आहे असं नाही आहे, पण कठीण आहे एवढं खरं आहे. विषम तेथ मेळावा यमदमांचा. मग यमदम सिद्ध झाले तर होतं काय? देत सर्व स्नेहा मिठी, अंगी ऐसे वैराग्य उठी, स्वर्ग संसारा काटी काढी तची. बघा, देत सर्व स्नेहा मिठी. मिठी देणं हा वाक्प्रचार आहे. बरं, मिठी देणं म्हणजे काय? गिळंकृत करून टाकणं. सर्व स्नेह म्हटलं आहे. सर्व स्नेह म्हणजे देहावर असणारं प्रेम, इंद्रियावर असणारं प्रेम, विषयावर असणारं प्रेम, विषयाच्या वासनेवर असणारं प्रेम, हे सगळं स्नेहच आहे. या सगळ्या स्नेहाला गिळंकृत करून टाकायचं. कारण आत्मसुखासारखा लाभ जगात कोणताच मोठा नाही. आणि जेवढा लाभ मोठा असेल तेवढा त्यागही मोठा करावा लागतो. म्हणून पहिल्यांदा त्याग. एखादा म्हणला नाही मी हेही सांभाळील आणि मी तेही सांभाळील, तर होणार नाही. प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदान घडे त्यासी, दोन्ही पेवावरी ठेवू जात आहात, होत असे आघात अपघात शरीराचा. हे कठीण आहे. एक चांगलं होतं, चिमणी निघाली बाजारातून, तांदळाचा कण सापडला. ते म्हणे आपण मस्त पांढरा भात करू उद्या, आज नाही, आज उपवास आहे ना नृषी जयंतीचा. समोर गेले तर त्याला मुगाच्या डाळीचा कणही दिसला. त्याने नुसतं पांढरा भात करण्यापेक्षा खिचडी केलेली चांगली की नाही, आणि घ्यायला लागली तर घेता येईल का? मुगाचा कण घ्यायचा तर तांदळाचा कण पडायचा, तांदळाचा घेतला तर मुगाचा कण पडायचा. कबीर महाराजांनी पाहिलं, चिडिया दो दो न बने. अगं चिमणे, त्यांचं वाक्य, दोन्ही होणार नाही. तसं प्रपंचाने एक चांगलं होईल कोणतं तरी, एक मात्र वरवरच करावं लागेल आणि एक अंतर्मुखतेतून करावं लागेल. प्रपंच करायचा असेल तर तो काय गोपिकांचं उदाहरण आहे बघा, मन हे गोविंदी देह काम करियो, असं होऊ शकतं. पण मनात गोविंद पाहिजे आणि देहामध्ये प्रपंचाचं कार्य होईल. म्हणून देत सर्व स्नेहा मिठी, अंगी ऐसे वैराग्य उठी. अंगामध्ये असं प्रकारचं वैराग्य उठतं की जे वैराग्य सर्व स्नेहाला गिळंकृत करून टाकतं, मोह नष्ट करतं. आणि स्वर्ग किंवा संसाराचा असणारा मोह याचं कुंपण प्रतिबंध काटी काढी तची. अंगी ऐसे वैराग्य उठी. स्वर्गाचं आणि संसाराचं जे आकर्षण आहे की याला कुंपण म्हटलेलं बघा. आणि या कुंपणाची काठी काढूनच अंगामध्ये असं वैराग्य निर्माण होतं. म्हणून यासाठी वैराग्य खूप महत्त्वाचं आहे. विरक्ती वाचुनी कही, ज्ञानाशी तगणेचे नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. वैराग्य प्राप्त केलं तर मग पुढे विवेक सांगितला आहे. आपण क्रम कसा सांगतो विचारसागरामध्ये? विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व. ज्ञानोबरांनी तर क्रम असा सांगितला आहे, अगोदर वैराग्य आणि मग पुढे विवेक. श्रवणे खरपुसे, चेत व्रताचरणे कर्कसे, करिता जाती भोगसे बुद्ध्याधिकांचे. तुम्ही असं मला मग क्रम तर बदलला, कोणता बरोबर आहे? दोन्ही बरोबर आहे. कधी कधी विवेक असेल तर मग वैराग्यही पाहिजे, आणि वैराग्य असेल तर विवेकही पाहिजे. एखाद्याकडे विवेक आहे आणि वैराग्य नाही तर उपयोग नाही. काहीकडे वैराग्य भरपूर आहे पण काय करायचं हेच कळत नाही, म्हणजे विवेक नाही. म्हणून दोन्ही क्रम सारखेच आहे. अधिकार भेदाने हे क्रम मानायचे, अधिकार भेदाने असं त्याचा अर्थ घ्यायचा. सुरुवातीला वैराग्य सांगितलं आहे. मग आता परमात्मा प्राप्तीचे दोन उपाय. बरं, एक आहे ज्ञानाचा उपाय आणि दुसरा आहे ध्यानाचा उपाय. दोन्ही उपाय ज्ञानोबा इथं सांगतात. पहिला उपाय ना 83 ओळीमध्ये तो ज्ञानाचा आहे. 84 ओळीमध्ये योगाच्याद्वारे केला जाणाऱ्या ध्यानाचा उपाय. पण सोपे का दोन्ही? वा, कठीणच आहे. विवेक श्रवणे खरपुसे. विवेक म्हणजेच काय? दोन पदार्थांचं मिश्रण वेगवेगळं करणं, त्याला म्हणतात विवेक. आणि त्या विवेकामध्ये मग काय आहे? आत्मा काय, अनात्मा काय. आत्मा अनात्मा विचार करायचा असेल तर श्रवण कसं आहे? खरपुसे, तीव्र आहे बघा. विवेकाचं श्रवण करणं म्हणून तो श्रवण साधन नाही आहे, तीव्र आहे. श्रवणायापी बहुभिर्यो न लभ्यः. आत्मश्रवण बऱ्याच जणांना मिळत नाही, पण मिळालं तर मग मात्र भाग्य आहे त्याचं. विवेक श्रवणे खरपुसे, जेथ व्रताचरणे कर्कशे. कर्कशे म्हणजे कठीण. अनेक प्रकारचे व्रत सांगितले की नाही, एकादशी, सोमवार. आता आपलं भाग्य असं आहे की एकदम क्रमानेच आले बघा सगळे. शनिवारी दशमी, रविवारी एकादशी, कालचा सोमवार, आजची नृषी जयंती. व्रताचरणे कर्कशे आले की नाही. कठीण व्रत आहे की नाही, पण त्याचं आचरण करावंच लागतं. करिता जाती भोग कसे बुद्ध्याधिकांचे. किंवा काय कृच्छ्र व्रत आहे, चांद्रायण व्रत आहे,
हे करताना बुद्ध्यादिकांचे शब्द कसा घेतला, बुद्धी असेल तर विवेक श्रवण आहे, आणि आदिपदाने प्राण आहे, इंद्रिय आहे, शरीर आहे, यांचे भोकसे जाती म्हणजेच काय होतात, यांचे वाभाडे निघतात, यांचे शकलाच्या शकला बाहेर पडतात, म्हणजे शरीराची हानी होते बघा. श्रवण करायचं असेल तर बुद्धी लागते, व्रताचरणाचं अनुष्ठान करायचं असेल तर प्राणात बळ असावं लागतं की नाही, आणि हे करतानाच मनुष्याला काठिण्य प्राप्त होतं, म्हणून कठीण आहे. हा झाला ज्ञानप्राप्तीचा उपाय. पुढे योगाचा उपाय. एखादा व्यक्ती यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, तर त्या प्राणायामाच्याद्वारे कुंडलिनी शक्तीला जागृत करण्याचा प्रयत्न करतो, आणि एकदा ती शक्ती जागृत झाली की ती प्राण आणि अपान यांना गिळंकृत करून टाकते. ज्ञानोबा ते सांगतात, या ओवीचा विस्तार 6व्या अध्यायामध्ये झालेला आहे. सुषुम्नेची तोंडे. सुषुम्ना म्हणजेच काय, मध्य नाडी. डावी नाकपुडी इडा, उजवी पिंगळा, आणि मध्य आपल्या पाठीमधून वाहणारी मध्य नाडी, त्याला सुषुम्ना नाडी असं म्हणतात. सुषुम्नेची तोंडे, गिळेजे प्राणापानाचे लोंढे. प्राण आणि अपान वायू यांचे प्रवाह गिळंकृत करून टाकावे लागतात. कुंडलिनी शक्ती जागृत झाली की ती प्राण आणि अपानाला खाऊन टाकते बघा. ज्ञानोबा म्हणतात, हा फक्त प्रारंभ आहे. बोहनी येसीची एवढे भारी जेथ. बोहनी म्हणजेच काय, प्रथमारंभी. हे दुकानदार म्हणतात बोहनी नाही झाली अजून, आता बोहनीचा प्रारंभ आहे हा. बोहनी येशीची म्हणजे प्रारंभाला, सुरुवातीलाच एवढे भारी जेथ, एवढा बिकट प्रसंग आहे. म्हणजे विवेक श्रवणे, व्रताचरणे, बुद्ध्यादिकांचे वाभाडे निघतात, प्राणाचे प्रवाह गिळंकृत करावे लागतात. म्हणजे ज्ञानाचा आणि ध्यानाचा उपाय कठीण आहे. जरी कठीण असेल तर पण करणारे मात्र सुद्धा सापडतात. आणि हे जेव्हा आपल्याला व्रताचरण वगैरे करायचं असेल तेव्हा याच्याकरता एक योग्यता लागती, तो विषयांचा त्याग करावा लागतो. आता तुमची ओवी येते बरं. आत्मसुखाची आघोडिया, विटे जो का सकळा विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. आणि मग विषयाला सांडायचं म्हणलं तर किती कठीण आहे. ज्ञानोबा रूपकाच्या दृष्टांताच्या माध्यमातून सांगतात, जे सारस आहे विघडता, होय ओहावनी वत्स काढिता, ना भनंग दवडिता भानयावरुणी, पै माये पडोनी बाळक, काळे निताय कुलत एक, होय का उदक तुटता मिना, तैसे विषयांचे घर, इंद्रिया सांडिता थोर, युगांत होय ते वीरविराग साहती, ऐसा जया सुखाचा आरंभ, दावी काठिण्याचा क्षोभ, मग क्षीराब्दिका लाभ अमृताचा जैसा. इथपर्यंत संबंध आहे बरं का सगळा. आता विषयांचा त्याग केला तर आत्मलाभ प्राप्त होऊ शकतो, पण विषयांचा त्याग कसा कठीण आहे. दृष्टांत 5 दिले बघा. मला वाटतं ह्या सगळ्या वया आपल्या पाठच असतील, कारण हे आपण बऱ्याचदा ऐकत असतो. नसेल जर कोणाच्या ऐकण्यात तर प्रवचनात तरी येतातच. सारस आहे विघडता. सारस नावाचा पक्षी आहे, चक्रवाक नावाचा पक्षी. त्याच्यामध्ये नर आणि मादी दोघे असतात, पण त्यांचा वियोग होतो रात्री. रात्री वियोग झाला की त्यांना दुःख खूप होतं. दोन तीरावर जातात, एकमेकाला आवाज देतात. आवाज आला की एकमेकाला भेटण्यासाठी हा या काठावरून तिकडं जातो आणि ती त्या काठावरून इकडं येते. परिणाम काय होतो, वियोगच होतो. एकाने थांबलं पाहिजे की नाही, पण थांबतच नाही. मग सारस आहे बिघडता होय. सारस पक्षांचा वियोग झाला की ज्यांना ते दुःख होतं ते दुःख ध्यानात ठेवा. होय ओहावनी वत्स काढिता. गाईच्या कासेपासून जर आपण ते शेतकरी वासराला सोडतो बघा, वासराचा झटा लागला तानयाचे लागता झटे, त्याने अधिकचे पाना फुटे, गाय पाना सोडते आणि पाना पाहिला की शेतकरी त्या वासराला ओढून काढतो. मग आता वात्सल्य सुखाचा लाभ घेता घेता ते वासरू जर गाईच्या कासेपासून वियोगाला प्राप्त झालं की त्याला किती दुःख होतं, ते दुःख ध्यानात ठेवा. होय ओहावनी वत्स काढिता ना भनंग दवडिता भानयावरुनी. भानया म्हणजे जेवण, जेवणाला बसला. भनंग म्हणजे भिकारी व्यक्ती, 7 दिवसाचा उपवासी बिचारा, म्हणजे एवढे उपवास लागले ना त्याला, हे दशमी एकादशी वगैरे सगळे. आणि तो जेवायला बसला उद्या, त्याला कळालं रसाची पंगत आहे, पण यजमान होता त्यांनी पावत्या वाटलेल्या होत्या, पास पर्ची म्हणतात त्याला उत्तर भारतात. जेवायला बसला आणि त्याला विचारलं तुझ्याकडे पास आहे का, तो म्हणला नाही, आणि चला उठ. मग आता 7 दिवसाचा उपवासी, आणि जर त्याला जेवणाच्या भरल्या पात्रानं उठवलं की त्याला जे दुःख होतं ते ध्यानात ठेवा. पुढं सांगायचं आहे.
पै माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक, एकुलता एक मुलगा प्राप्त झाला वैशेची या शेवटी एकची वे वांझोटी. अगदी उतार वयामध्ये प्राप्त झाला, पण काय करावं, आईच्या समोरून एकुलते एक बाळक काळे नेता, एकुलता एक मुलगा काळाने जर हरण केला तर तिला किती दुःख होतं हे फक्त आईला कळतं, आपल्याला नाही कळणार. होय का उदक तुटता मीना, सर्वश्रेष्ठ उदाहरण. उदक तुटता मीना होय, पाण्यापासून तो मासोळी मीन मासा जर त्याला बाजूला केलं तर क्षणात प्राण सोडतो बघा. या 5 दृष्टांतामध्ये जसं प्रत्येकाला वियोगामध्ये दुःख होतं तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता, इंद्रियांचा आणि विषयांचा वियोगच आहे की नाही. विषयांचे घर इंद्रिया सांडिता वियोग होतो, थोर युगांत होय, युगाचा अंत होण्याप्रमाणे दुःख होतं, पण ते सहन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि सहन केलं की मग शेवटी लाभ चांगला आहे. युगांत होय, पण ते परमार्थातले वीर कोणते, विराग वीर, विरक्त असणारे माणसं ते परमार्थातले वीर आहे. आणि 6 हाती याला तितिक्षा म्हणतात, सहन करतात बघा. सगळे आले बघा, यम दम विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व सगळे आले बघा. ऐसा याप्रमाणे जया सुखाचा आरंभ दावी काठिण्याचा क्षोभ, अशा प्रकारे ज्या सुखाचा प्राप्तीचा आरंभ प्रवास, काठिण्याचा क्षोभ दावी, कठीणतेचा क्षोभ लाटा किंवा प्रसंग दाखवितो. हे सुरुवातीला कठीण आहे, पण शेवटी मात्र फार चांगलं आहे. मग साधना एकदा सिद्ध झाली तर काय होतं, उदाहरण देतात. मग क्षीराब्दिका लाभ अमृताचा जैसा, ज्याप्रमाणे दुधाचा समुद्र आहे त्याचं मंथन केलं तर जसा अमृताचा लाभ प्राप्त होतो, तशाच प्रकारे साधकाला आत्मानंदाच्या अमृताचा लाभ होतो. मग उदाहरण दिलं होतं क्षीराब्धीचं, क्षीरसमुद्राच्या मंथनाचं. जेव्हा ते मंथन केलं की नाही तेव्हा त्यातून पहिल्यांदा हलाहल नावाचं विष बाहेर पडलं. त्या विषाला ग्रहण भगवान शंकरांनी केलं आणि मग सरते शेवटी अमृताचा लाभ झाला. हे झालं दृष्टांत. ज्ञानोबा त्याचं रूपक सांगतात. तसं साधनेमध्ये सुद्धा जर आपण साधना केली तर पहिल्यांदा विषच बाहेर पडतं आणि ते विष सहन करण्याकरता भगवान शंकरच असावे लागतात. विषाप्रमाणे कठीण कोण आहे, पहिल्या वैराग्य गरळा. पहिल्यांदा कोण आहे, वैराग्याला इथं गरळ म्हटलंय बघा. वैराग्य कोणी पण सहन करतं का, विषाला ग्रहण करणं हे जसं भगवान शंकराचंच काम आहे, तसं वैराग्य धारण करणं हे विरक्ताचंच काम आहे. म्हणून पहिल्या वैराग्य गरळा, धैर्य शंभू, सात्विक धैर्य हाच एक शंभू किंवा भगवान शंकर आहे. ते काय करतात, ओढवी गळा. वैराग्य नावाच्या विषाला धैर्य, सात्विक धैर्य नावाचे भगवान शंकर आपला गळा पुढं करतात. म्हणजेच काय, सात्विक धैर्य असेल तर वैराग्य धारण करता येतं, असा त्याचा अर्थ झाला. मग वैराग्य नावाचं विष ग्रहण केलं, मग पुढे काय होतं, तरी शेवटी ज्ञानामृती जिव्हाळा पाहे जेथे. ज्ञान म्हणजे कोणतं, जीव ब्रह्मैक्य ज्ञान, आणि त्यालाच अमृत असं म्हटलं आहे. या ज्ञान नावाच्या अमृताचा सोहळा शेवटी त्याच्या जीवनामध्ये येतो. जसं देवदैत्यांनी मंथन केलं तर पहिल्यांदा हलाहलच निघालं आणि शेवटी अमृत मिळालं, तसं साधनेमध्ये पहिल्यांदा वैराग्य विषाप्रमाणे कठीण आहे, सात्विक धैर्य शंभू त्याला ग्रहण करतात आणि मग साधकाला सरते शेवटी जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं अमृत प्राशन करायला मिळतं. आता हे सुरुवातीला कठीण आहे, पण सरते शेवटी ज्ञान नावाचं अमृत मिळालं की नाही. ज्ञानोबा ते काठीण्य सांगतात. पुढे तसं आहे की हे वैराग्य वगैरे आहे की नाही, वैराग्य विवेक हे सुद्धा सगळे संपून जातात बरं. मूळ परमात्मा प्राप्तीमध्ये वैराग्याचा विवेकाचा सुद्धा अभिमान राहता कामा नये. जिथं वृत्ती ज्ञानाचाही अभिमान चालत नाही तेव्हा हे सात्विक सुख प्राप्त होतं. तो भाव पुढे सांगतात. सुरुवातीला कठीण असतं पण अंतिम मात्र चांगलं आहे. 2 पाठ आहे बरं इथं. पै कोलिताही कोपे ऐसे आणि दुसरा आहे कवलिताही कोपे ऐसे. द्राक्षांचे हिरवेपण असे ते परिपाकी का जैसे माधुर्य आते. उदाहरण दिलं आहे, पै कवलिताही कोपे ऐसे. कवलिता म्हणजेच काय, तक्षक असा अर्थ घेतला. आणि दुसरा पाठ आहे कोलित.
म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो ना निखारा, निखारासुद्धा फार मोठा भासतो आपल्याला. तर निखाऱ्याचासुद्धा तीक्ष्णपणा कमी पडेल. कवलिताही कोपियायसे किंवा कोलिताही कोपियायसे. कोण असतं? द्राक्षांचे हिरवेपण असे. द्राक्षाचा कच्चेपणा किंवा आंबटपणा एवढा असतो, जर जिभेवर ठेवलं ना तर निखारासुद्धा कमी भाजेल एवढा तो भासतो. किंवा तक्षक सर्पसुद्धा आपल्याला कमी चावेल एवढा द्राक्षाचा हिरवेपणा चावतो आपल्याला. इतकं कठीण असतं, पण पिकल्यावर मग ते परिपाकिका जैसे माधुर्य आते. पण परिपक्व झालं की मधुर तेला ते आते म्हणजे प्राप्त होतं. तसंच आहे वैराग्य विवेक हे अत्यंत कठीण आहे सुरुवातीला, पण जर आत्मज्ञानाची प्राप्ती झाली तर मग गोड वाटतात. ते वैराग्याधिक तैसे पिकलिया आत्मप्रकाशे. मग वैराग्येशीही नाशे अविद्या जात. वैराग्य ज्याच्यामध्ये आदी आहे, सुरुवातीला कोण आहे? वैराग्य. विवेक आहे, समाधी षटक आहे, मुमुक्षुत्व आहे, ते सगळे परिपक्व झाले. पण कशाने? आत्मप्रकाशे. आत्मज्ञानाने ते परिपक्व झाले की मग सरते शेवटी वैराग्येशीही म्हणजे वैराग्यासहित अविद्या जात नासे. अविद्येचा समूह नष्ट होऊन जातो. म्हणजे अविद्या, आवरण आणि विक्षेप हा अविद्येचा समुदाय आहे बरं. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश, आनंदावाप्ती, तर हे अविद्येचा समूह वैराग्यासहित नष्ट होऊन जातो. आणि मग काय घडतं? तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मी मिनल्या बुद्धी तैसी अद्वयानंदाची आपैसी खाणी वगडे. ऐसे स्वानुभव विश्रामे वैराग्य मूळ जे परिणामे ते सात्विक येणे नामे बोलीजे सुख. तेव्हा प्रकार काय घडतो? सागरामध्ये गंगा मिळाली तर गंगा गंगा रूपाने राहत नाही, सागराशी एकरूप होते. तसं आत्मस्वरूपाला बुद्धी मिळाली की बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धी आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन जाते. बुद्धी म्हणजे अंतःकरणाची अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती. आज्ञान राहिलं नाही, आज्ञान नाही, त्याच्यामुळं आज्ञानही गेलं, त्याच्याबरोबर ज्ञानही निघून गेलं. ज्याप्रमाणे अग्नी लाकडाला जाळतो, जाळण्याचं काम संपलं की स्वतःही निघून जातो, तशी बुद्धी आत्मस्वरूपाशी मिळाली की बुद्धी राहत नाही, आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन जाते. आणि त्यानंतर मग स्वरूप काय राहतं? शून्य राहत नाही, द्वैत राहत नाही, अद्वयानंदाची आपैसी खाणी उघडे. जो आनंद अद्वय स्वरूपाचा आहे की नाही त्याचे खाणी प्रगट होते. आता तो आनंद शब्दाने कथन करता येत नाही, त्याचं प्रकाशनही कोणी करू शकत नाही, पण तो प्राप्त होतो. कसा प्राप्त झाला हे सांगता येत नाही. तो साधक आनंद स्वरूप होऊन राहतो, हीच त्याची प्राप्ती आहे. अद्वयानंदाची आपैसी खाणी उघडे ऐसे. अशा प्रकारे स्वानुभव विश्रामे. स्वशब्द हा आत्मवाचक आहे आणि आत्मस्वरूपाचा अनुभव आल्यानंतर तिथपर्यंत विश्रामे, त्या विश्रांतीला जे प्राप्त होतं म्हणजे आत्मानुभव प्राप्ती हाच या ज्ञानाचा शेवट आहे. स्वानुभव विश्रामे. आत्मानंदाचा अनुभव आल्याशिवाय जे विश्रांतीला थांबतच नाही. मग विश्रांती कुठपर्यंत? स्वानुभव आला तर स्वानंद सुखनिवासी असा अर्थ होईल. स्वतःच्या आत्मस्वरूपाचा अनुभव आला की मगच विश्रामी. तिथपर्यंत विश्रांती त्या ज्ञानाला मिळत नाही. आणि आत्मानुभव आला की मगच विश्रामी. पण कारण कोण आहे? वैराग्य मूळ जे परिणामे. वैराग्य त्याला मूळ आहे, मूळ कारण. म्हणजे वैराग्य म्हटले असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. वैराग्यच त्याला मूळ कारण आहे. नसेल तर मग आपण शब्दही करू शकत नाही. वैराग्य मूळ जे परिणामे ते सात्विक येणे नामे बोलीजे सुख. त्याला सात्विक या नामाने ते सात्विक सुख आहे असं त्याला म्हटलं जातं. थोड्याशा ओव्या जास्त झाल्या, पण मग आता विषय पूर्ण करायला पाहिजे होता. म्हणजे सात्विक सुख आहे ना, हे सुरुवातीला कठीण आहे, पण एकदा प्राप्त झालं की त्याच्यासारखा भाग्यवान कुणीच नाही. अद्वयानंदाची आपैसी खाणी वगडे. ज्ञानोबारांच्या कृपेनं किंवा सगळ्या ईश्वराच्या कृपेनं हे आपल्याला सगळं साधन मिळतं आहे. मनुष्य देहाची प्राप्ती, योग्य असणारा बुद्धीचा विचार, योग्य असणारा ग्रंथ, योग क्षेत्रामध्ये सहवास आणि महापुरुषांच्या जीवनातले आपल्याला सगळे अनुभव ऐकायला पाहायला भेटतात की नाही आळंदीमध्ये. म्हणून या सुखाचा प्रवास आपला झाला आहे.
आता जरी काही कठीणता आल्या तरी पण मागे फिरण्यामध्ये काही हरकत नाही. म्हणजे हरकत नाही म्हणजे मागं फिरू नये बरं. हां, नाही तर तुम्ही असं मागं जावं का काय असं नाही. आता दोर कापलेले आहेत, एक तर लढा किंवा मग मारा असा त्याचा अर्थ होईल आहे की नाही. जसं ते कोणत्या गडावर ते सिंहगडावर की नाही तसा प्रकार आहे. आता दोर कापलेले घरचे, त्याच्यामुळे आता हे लढावंच लागेल. जरी कठीण असेल तर प्राप्त मात्र आपल्यालाच होईल. आणखीन काही विचार आहे तो उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.